गुड आय एम सी ऑल. तर आपण इथं आता एका शेतात आलेलो आहे. तर हे आपले सर आहे, त्यांनी ॲग्रो ग्रोथ बूस्टर वापरलं आहे. तर सर आपला परिचय द्या थोडक्यात. सर मी गोविंद किसन हांडे, येवरे बुद्रुक, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर मी म्हणजे कांदे केलेत आणि कांद्याला बूस्टर वापरले. तर मी आता हे कांदा उपटतोय, म्हणजे बघा हा याला बूस्टर वापरलेलं आहे या कांद्याला. आणि याची कांद्याची मान बघा, पण मान लय झाली नाही, पण साईज हा कांदा 2.5 महिन्याचा कांदा आहे. हा एवढा झालाय, अजून पात हिरवी आहे. आणि मी आता तुम्हाला एक माझ्या शेजारी माझंच प्लॉट एक दुसरं दाखवतो, याला बूस्टर नाही वापरलं. म्हणजे मी आता उपटतोय हा, याला मी बूस्टर वापरलेलं नाही. बघा आता याच्यामुळे बघा याच्यामुळे बघा याची साईज बघा, दोन्ही पण कांदे 2.5 महिन्याचे येते. पण याला बूस्टर वापरलं नाही, कारण मी हा मला प्लॉट पाहायचा होता. बूस्टर वापरल्याने काय होते, कारण मी पहिल्यांदा वापरतोय. तर हा एवढा मोठा फरक वाटतोय या दोन्ही प्लॉटमध्ये. आणि तुम्ही त्याला कसं वापरलं आणि किती वेळ वापरलं हे सांगा. आता याच्यातून मी आहे ना, पहिले 1 महिन्याने वापरला, पहिला डोस पाण्यातून दिला आणि 1 महिन्याने वरूनही दिला बूस्टर ॲक्टिवेटर. या दोन्ही गोष्टी मी आणि त्याच्यानंतर आत्ता 1.5-2 महिन्यातून एकदा दिला, परत पाण्यातून दिला आणि परत वरून दिला. आणि बूस्टर ॲक्टिवेटर आणि बूस्टर मी शक्यतो प्रत्येक फवारणीत वापरलेले आहे, असं केलेलं आहे. त्यामुळं म्हणजे थोडंसं पात वगैरे याचे, आणि ही पात जर पाहिली तर लूज आहेत लोकांची, ही कडक आहे, म्हणजे याचे पा असं. आणि हे न वापरलेलं आहे याची सुद्धा पातीत फरक वाटेल तुम्हाला. सगळ्यात मुळ्यांचा हा किती मोठा फरक आहे, संख्या मुळ्यांची मोजायची. नक्कीच साईज मध्ये खूप छान रिझल्ट दिसलाय तिथे आपल्याला, काही विषयच नाही. आणि मुळांची पण ग्रोथ बघा मुळांची कशी आहे. growth आणि संख्या. साईज वगैरे ऑर्गॅनिक वापरल्यामुळे टिकवण क्षमता सुद्धा वाढणार. खूप छान राहणार आहे. ओके, चालतंय सर, थँक्यू, धन्यवाद. गुड आय एम सी.